विकत आणता का पाणी? वापरायला आणि प्यायला पण? प्यायला पण वापरायला पण. अच्छा. आता बोरिंग वगैरे इथे आहे का? त्याला पाणी आहे? नाही ना पाणी. कधीपासून नाही? कधी 15 मार्चला बोरिंग गेलं. तेव्हापासून नाही का पाणी? पाणीच नाही. ग्रीन आर्च असोसिएट्सद्वारे जिल्हा परिषद ठाणे यांच्या अंतर्गत शहापूर तालुक्यात एकाच वेळी 45 पर्जन्य जलसंचयन प्रकल्प राबविण्यात आले आहेत। या उपक्रमामध्ये शहापूर तालुक्यातील जांभुळवाड, माणेखिंड, ठोणे आणि असनोली या ग्रामपंचायतींचा समावेश आहे। जांभुळवाड ग्रामपंचायतीमध्ये एकूण 7 प्रकल्प राबवण्यात आले असून त्यामध्ये घरगुती प्रकल्पांसोबत 2 अंगणवाडी केंद्रे आणि 1 जिल्हा परिषद शाळा यांचा देखील समावेश आहे। माणेखिंड ग्रामपंचायतीमध्ये 13 प्रकल्प राबवण्यात आले असून त्यामध्ये घरगुती प्रकल्पांसोबत 2 समाज हॉल, ग्रामपंचायत कार्यालय आणि हनुमान मंदिर यांचा देखील समावेश आहे। ठोणे ग्रामपंचायतीमध्ये 11 प्रकल्प राबवण्यात आले असून त्यामध्ये घरगुती प्रकल्पांसोबत ग्रामपंचायत कार्यालय, विठ्ठल मंदिर आणि जिल्हा परिषद शाळा यांचा देखील समावेश आहे। असनोली ग्रामपंचायतीमध्ये 14 प्रकल्प राबवण्यात आले असून त्यामध्ये घरगुती प्रकल्पांसोबत विठ्ठल मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, समाज हॉल, जिल्हा परिषद शाळा आणि खासगी शाळा यांचा देखील समावेश आहे। या प्रकल्पांमधून जांभुळवाड येथून 23,73,750 लिटर, माणेखिंड येथून 26,73,000 लिटर, ठोणे येथून 31,99,500 लिटर आणि असनोली येथून 45,29,250 लिटर असे एकूण अंदाजे 1,27,75,000 लिटर पाण्याचे संकलन 80 दिवसांच्या पावसाळी कालावधीत होणार आहे। म्हणजे दररोज सरासरी 6,308 लिटर पाणी प्रत्येकी प्रकल्पातून संकलित होईल आणि सर्व प्रकल्पातून एकूण 2,83,900 लिटर पाणी दररोज साठवले जाईल। या प्रकल्पांद्वारे छतावर पडणारे पावसाचे पाणी पन्हाळीद्वारे गोळा करून त्याचे शुद्धीकरण करून एका टाकीत साठवले जाते आणि ते पाणी दुय्यम गरजांसाठी वापरण्यात येते, तर उरलेले अतिरिक्त पाणी बोरवेलद्वारे भूगर्भात पुनर्भरणासाठी वापरले जाते। या उपक्रमामार्फत ग्रीन आर्च असोसिएट्स यांनी पर्जन्य जलसंचयनाच्या माध्यमातून शाश्वत जलव्यवस्थेचा आदर्श निर्माण करत ग्रामविकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे।